एका माथे फिरून 2 जणांची डोक्यात दगड घालून निर्घुणपणे हत्या केली आहे। भरवस्तीत घडलेल्या दुहेरी हत्याकांडानं मनमाड शहर हादरलंय। मनमाड शहरातून जाणाऱ्या पुणे इंदूर महामार्गावर चोपडा पंप समोर तर दुसरी घटना बस स्थानकाजवळील पेट्रोल पंपानजीक घडली आहे। हत्या झालेले दोघे जण मोलमजुरी करून रात्रीच्या वेळी मेल तिथे झोपत होते। रात्री झोपत असताना एका माथे फिरून दगडानं ठेचून ही हत्या केली। हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। पोलिसांनी माथे फिरूला ताब्यात घेतलंय। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करतायत। मनमाड शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आज पहाटे 2:30-3:15च्या आसपास सुमारास रस्त्याच्या कडेला झोपलेल्या 2 व्यक्तींची एका व्यक्तीने डोक्यात दगड घालून निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे। दोन्ही घटनांमध्ये साधारणतः 300 ते 350 मीटरचं अंतर आहे। पहिली घटना केल्यानंतर जे HP पेट्रोल पंप आहे नगीना मशीदपासून 100-150 मीटरच्या अंतरावरती मालेगावकडे जाणाऱ्या वाहिनीवरती त्या ठिकाणी जेव्हा तो त्या झोपलेल्या मयत व्यक्तीच्या डोक्यात दगड घालत होता त्यावेळेस त्या ठिकाणाहून जाणाऱ्या 2 त्या 3 प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी त्याला हटकलं आणि त्याला ते कृत्य करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या अंगावर पण तो दगड घेऊन धावल्यानंतर ते डायरेक्ट पळत आले पोलीस स्टेशनला। पोलीस स्टेशनवरून ठाणे अंमलदार डायल 112चा कर्मचाऱ्यांनी रात्रग्रस्त पाळीचे गाडीवरील अधिकारी कर्मचारी या ठिकाणी गेले। येणाऱ्या चाचणीद्वारे तो मेंटली फिट आहे नाही आहे हे एकदा फायनल झाल्यानंतर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, मनमाड।